प्राइस करतो आपण 65,000 60,000 ही गाडी फायनल आहे आणि या गाडीची प्राइस करतो आपण 1,25,000 रुपये। फक्त गाडी मित्रांनो फक्त 1,35,000 मध्ये फायनल शोरूम हिस्ट्री सहित गाडी आहे। ZXi टॉप मॉडेल पेट्रोल सीएन 2 एअर बॅग एबीएस या गाडीची प्राइस करतो आपण 2,15,000 फक्त 40,000 सीटर मध्ये कन्वर्ट केली 2,35,000 सांगितले आणि सरकारी ऑफिसरने वापरलेली गाडी। लाडक्या बहिणींसाठी लाडक्या गाड्या आहेत। नमस्कार YouTube फॅमिली, तर स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओ मध्ये। मित्रांनो आज मी आलेले आहे गीतांस मल्टीवेज मध्ये। आजचा जो स्टॉक तुम्ही सिनेमॅटिक मध्ये पाहिलाच असेल, आजच्या स्टॉक मध्ये टोटली न्यू गाड्या आहेत, म्हणजे न्यू स्टॉक आलेला आहे आणि गीतांस मल्टीवेज माहिती आहे तुम्हाला लो बजेट साठी खूप प्रसिद्ध आहे। तर मित्रांनो ह्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला 60,000 पासून गाडी देणार आहे। त्यात विथ आपण गेल्या व्हिडिओ मध्ये बोललोच होतो की आपल्याला टू व्हीलर पण आपल्याला गीतांस मल्टीवेज प्रोव्हाइड करणार आहे। तर तशा आता 2 टू व्हीलर तर इथं आलेले आहेत, त्या पण तुम्हाला बजेट प्राइस मध्ये मी देणार आहे। आणि आता ह्या सर्व गाड्यांची माहिती आणि डिटेल्स आपल्याला देणार आहेत इथले ओनर पाटील सर। आपले पाटील सर नमस्ते। नमस्कार मॅडम, नमस्कार मित्रांनो। तर कधी पण आपण शूट करतो त्यावेळेला तुम्ही प्रत्येक व्हिडिओ मध्ये धमाकेदार ऑफर घेऊन येतात आणि धमाकेदार गाड्या असतात आपल्याकडे। तर सर ह्या व्हिडिओ मध्ये कोणकोणत्या गाड्या असणार आहेत सर? ह्या व्हिडिओ मध्ये आपण चांगल्या गाड्या आणल्या आहेत आणि आता रक्षाबंधन वगैरे आहे, तर लाडक्या बहिणींसाठी लाडक्या गाड्या आहेत, ऑटोमॅटिक आहेत, रेड कलरच्या चांगल्या आहे, स्विफ्ट आहे, एस्टार आहे, जे की लेडीज लोकांना आवडता कलर आहे रेड कलर। तर त्या तशा लाडक्या बहिणींसाठी चांगल्या लाडक्या गाड्या आपण आणलेल्या आहेत। ओके। आणि आता मी माझ्या व्ह्यूअर्सना सांगितले 60,000 पासून पण आपल्या इथं गाडी भेटणार आहे, तर आहे का आपल्याकडे ती? हो, 2012 ची नॅनो LX ओके, एसी फ्रंट टू पॉवर विंडोज गाडी फक्त आपण 60,000 देणार आहोत आणि त्या गाडीसाठी आपण लोनचा पण ट्राय करणार आहोत। Cars24 कडून त्या गाडीला लोन सुद्धा भेटू शकते, तर ते आपल्याला उद्या कळून जाईल। तर फक्त घेताना फक्त 5 ते 10,000 रुपये आणायचे तर गाडी घेऊन जायची नॅनो। ओके, 5 ते 10,000 घेऊन आल्यानंतर तुम्हाला 4 व्हीलर भेटणार आहे। मित्रांनो बघू आता गाड्यांची डिटेल्स आपण ऐकून घेऊ, त्याच्या अगोदर एकदा आपण लोन फॅसिलिटी कशी आहे सर? मॅडम आपल्याकडे 2012च्या पुढच्या गाड्यांना आपण लोन करून देतो। ऑल ओव्हर महाराष्ट्रामधलं लोन होतं आपल्याकडून। ठराविक ब्रँड्सच लोन मिळतंय। आता काही टाटाच्या गाड्या झाल्या तर त्यांना लोन मिळत नाहीये, ज्या जुन्या गाड्या तर त्यांच्या पुढच्या हॅरियर वगैरे अशा गाड्यांना लोन चालू आहे, टियागो टिगोरला। पण विस्टा वगैरे मांजा यांना लोन मिळत नाही, ते कॅश मध्येच घ्यायला लागतात। बाकी शेवरलेट झाले, फोर्ड झाले, ह्या गाड्यांना लोन मिळत नाहीये। बाकी हुंडई मारुती यांना लोन चालू आहे आपल्याकडे। 2012च्या गाड्यांना आपण ऑल ओव्हर महाराष्ट्र लोन करून देतोय। सिव्हिलचा काय प्रॉब्लेम असला तरी तो ऍडजस्ट होतोय, थोडंफार पर्सेंटेज इकडे तिकडे होत आहे रेट ऑफ इंटरेस्टचा, पण लोन 100% होत आहे। चालेल सर। सर लोन आता झाली लोनची फॅसिलिटी तर तुम्ही सांगितलीच, तर आपल्याला ह्या सर्व लो बजेटच्या गाड्या घेण्यासाठी यायचंय तर ऍड्रेस काय राहणार आहे सर? तर आपला ऍड्रेस आहे पुणे बेंगलोर हायवेला पाषाण सूस रोडच्या खिंडीत आहे, ऑडी शोरूमच्या समोर, पाषाण पुणे। ओके, नक्की या मित्रांनो। स्क्रीनवर नंबर शो होत आहे, काय प्रॉब्लेम येत असेल ऍड्रेस साठी तुम्ही डायरेक्टली कॉल करून लोकेशन मागून किंवा आणि ह्या गाड्यांची डील करण्यासाठी लवकरात लवकर गीतांस मल्टीवेजला व्हिजिट द्या। तर आता आपण जी फर्स्ट गाडी पाहणार आहोत मित्रांनो, ती गाडी तुमच्या आवडीची असणार आहे आणि एकदम लो बजेट मध्ये असणार आहे। तर फर्स्ट गाडी कोणती दाखवणार सर? तर फर्स्ट आपण नॅनोच बघूया। तो नॅनो घेऊन आलेलो मी, 2012 ची LX मॉडेल आहे, एसी फ्रंट टू पॉवर विंडोज आहे त्या गाडीला। ओके। आणि गाडीची प्राइस करतो आपण 65,000 60,000 ही गाडी फायनल आहे, नॉन निगोशिएबल। ओके, कॅश टू कॅश डील करावं लागेल? कॅश टू कॅश डील करावी, याच्यासाठी आपण लोनचा प्रयत्न चालू आहे, तर झाला तिला 50 ते 60,000 पर्यंत लोन सुद्धा भेटून जाईल। ओके, आणि फक्त 10,000 रुपये घेऊन यायचे गाडी घेण्यासाठी? हो, तर फक्त 5 किंवा 10,000 रुपये लागतील, जे काय प्रोसेसिंग फी असेल वगैरे बस त्याचे गाडी ही भेटून जाईल। ओके। आणि सर गाडी आतून कशी आहे, टायर वगैरे गाडीचे? टायर ही 50% आहेत गाडीचे, इंटेरियर वगैरे चांगलं आहे, बेज कलर मध्ये आहे। ओके। आणि हा त्या टाइपचा टॉप मॉडेल आहे। आणि गाडी घेतल्यानंतर तुम्ही किती दिवसात गाडी कस्टमरच्या नावावर? साधारणतः गाडी ऑनलाईन दिसायला 15 ते 20 दिवस जातात आणि घरी आरसी यायला 1 महिन्याच्या आत घरी आरसी येऊन जाते। चालेल। आणि सर त्या डॉक्युमेंटचे काही एक्स्ट्रा चार्जेस वगैरे घेतले जातात का? नाही, ते प्राइस मध्ये इन्क्लुडिंग असतं। ओके, जी गाडीची किंमत रक्कम सांगितलेली आहे त्याच्यात इन्क्लुडिंग असतं, आपण गाडी ट्रान्सफर करूनच देतो। चालेल। तर पाटील सर आपण आता मगाशी बोललो टाटाची गाडी देणार आहे, तर आपण प्रत्येक वेळेला व्हिडिओची टाटा पासूनच सुरुवात करतो प्रत्येक गाडीची। तर सर आता ही पण आपण टाटाची गाडी आणलेली आहे, तर काय डील राहणार आहे सर मग? मॅडम ही टाटा विस्टा आहे, LS TDI मॉडेल आहे। ओके, डिझेल गाडी आहे, 2013 ची सेकंड ओनर। आणि ही गाडीची प्राइस करतो आपण 1,55,000 आणि ही गाडी मित्रांनो फक्त 1,35,000 मध्ये फायनल आहे, नॉन निगोशिएबल रेट मध्ये। डिझेल गाडी 2013 ची सेकंड ओनर 1,12,000 किलोमीटर चाललेली आहे गाडी। ओके। आणि आतून गाडीचे टायर वगैरे चारही चांगले आहेत त्या गाडीचे, इंटेरियरही चांगलं आहे, कंपनीच्या ओरिजिनल कुशन मध्ये गाडी आहे। ओके।
आणि डॉक्युमेंट ऑल क्लिअर असणार आहे. डॉक्युमेंट ऑल क्लिअर. आपण गाडी नावावरच करून देणार, पुण्यातले ऍड्रेस असेल तर, आणि बाहेरचं असेल तर आपण त्याच्याकडे डॉक्युमेंट्स देणार की त्यांना ट्रान्सफर करायला काही प्रॉब्लेम येणार नाही. सगळं टीटीओ सेट वगैरे सगळं रेडी असणार. ओके. पुण्यातला जर कस्टमर असेल तर त्याच्या गाडी नावावरती किती दिवस लागतात करायला? साधारणतः एक 15 ते 20 दिवस लागतात ऑनलाईन दिसायला, हा. आणि 1 महिन्याच्या घरी आरसी येऊन जातो. ओके. म्हणजे नाही, पुण्यातलाच कस्टमर असेल तर पुण्यातलाच. विचारते. आणि बाहेरचं असेल तर बाहेरचं तर ते आपण त्यांच्याकडे पेपर देऊन देतो, त्यांनी ते आरटीओ मध्ये प्रोसेस करायची. कारण आता एनओसी वगैरे काही लागत नाही, डायरेक्ट पेपर आरटीओ मध्ये सबमिट करायचे, होऊन जातात. तरी साधारणतः 1 महिन्याचा पिरियड जातो सगळ्या गोष्टी. चालेल सर. आता तर टाटाची तुम्ही गाडी दिली आणि गेल्या व्हिडिओ मध्ये पण आपण स्विफ्ट दाखवली. ह्या व्हिडिओ मध्ये काय स्विफ्ट वगैरे आहे का? ह्या व्हिडिओ मध्ये स्विफ्ट आहे, रेड कलर मध्ये, रेड ब्युटी आहे. ओके. एकदम देऊ मस्त आपलं? आणि टॉप अँड मॉडेल आहे. बघू काय डिटेल्स आहे मग. तसं रेड ब्युटी आणलेली आहे, काय डील राहणार आहे मग? 2010 ची सेकंड ओनर, 1,15,000 चाललेली आहे. शोरूम हिस्ट्री सहित गाडी आहे. ZXi टॉप मॉडेल, पेट्रोल, सीएनजी, 2 एअर बॅग, एबीएस या गाडीला. ओके. आणि गाडीची प्राइस करतो आपण 2,15,000 फक्त. ओके. 2,15,000 सर. मग लोन करून द्याल या गाडीवर? नाही, ही 2010 ची नाही, लोन नाही भेटणार. ओके. 2012 पासूनच्या 12 गाड्यांवरून. चालेल सर. तर नेक्स्ट नेक्स्ट परत एक फॅमिली बजेट कार आहे. 1 लाखाच्या आतून ही गाडी. 2007 ची, पेपर 27 पर्यंत, एसी, पॉवर शेअरिंग, फ्रंट टू पॉवर विंडोज या गाडीला. गाडी ओरिजिनल कंडिशन मध्ये, क्लीन गाडी आहे एकदम. घेऊन फक्त पेट्रोल टाकायचं आणि चालवायचं या गाडीला. बस. ओके. 99,000 आपण सांगतोय. आल्यावर मान सन्मान होईल, किंमत व्यवस्थित करून दिली जाईल. ओके. पेट्रोल व्हेरियंट मध्ये तुम्हाला सँड्रो भेटते मित्रांनो. कंडिशन मध्ये आहे, वेल मेंटेन गाडी आहे. तुम्ही ह्याची पण डील करू शकता. तर सर आता भरपूर चांगल्या बजेट मध्ये तुम्ही गाड्या दिलेल्या आहे. स्विफ्ट दिलेली आहे, टाटाची गाडी दिली, सँड्रो दिली. तर आता कोणती देताय मग? आता तुम्हाला डिझेल गाडी देतो सेडान मध्ये. ओके. चालेल. सेडान मध्ये 2012 ची गाडी आलेली आपल्याकडे. फर्स्ट ओनर आहे. सेलिब्रेशन एडिशन मॉडेल आहे हा, डिझेल मध्ये. ऑलमोस्ट म्हणजे ZDI टाईप मधलीच गाडी आहे. याला पण एसी, पॉवर शेअरिंग, फ्रंट टू आपलं 4 पॉवर विंडो आहेत, 2 एअर बॅग आहेत, एबीएस आहे या गाडीला. अलॉय व्हील्स कंपनीचेच आहेत. आणि या गाडीची किंमत कोट करतो आपण 2,80,000 रुपये. 2012 ची 98,000 चाललेली गाडी आहे, डिझेल गाडी. ओके. काय मान सन्मान होईल ना. आणि हिला लोन पाहिजे तर हिला लोन सुद्धा होऊन जाईल. 2 लाखापर्यंत, 2.25 ते 2 लाखापर्यंत लोन होऊन जाईल या गाडीला. डाऊन पेमेंट तुम्हाला 50,000 रुपये करावं 50-60,000 रुपये घेऊन याची गाडी घेऊन जायची. चालेल. तर मित्रांनो एकदम कंडिशन मध्ये गाडी आहे. गाडी वेल मेंटेन तुम्हाला भेटणार आहे गीतांज मल्टीवेज मध्ये. खूप चांगल्या पद्धतीने गाड्या. आपले I10 आहे, काय सांगताय? 2010 ची गाडी आहे, सेकंड ओनर. ॲस्टा एबीएस टॉप एंड मॉडेल आहे. त्यावेळेस हिला 2 एअर बॅग आहेत, एबीएस आहे या गाडीला. प्युअर पेट्रोल गाडी आहे. आणि गाडीची प्राइस कोट करतो आपण 1,80,000 रुपये फक्त. 1,80,000. 1,80,000 प्राइस रुपये निगोशिएबल असणार आहे? निगोशिएबल असणार आहे. प्राइस निगोशिएबल असणार आहे. निगोशिएबल असणार आहे. ओके. I10 भेटते मित्रांनो 1,80,000 मध्ये. तर सर नेक्स्ट आपली 2011 ची व्हेंटो हायलाईन TD आहे, सेकंड ओनर, टॉप मॉडेल आहे डिझेल मधला हा. गाडीचं रनिंग आहे 1,12,000 आणि या गाडीची प्राइस शूट करतो आपण 2,80,000 रुपये. ओके. डिझेल गाडी. डिझेल मध्ये. डिझेल हायलाईन TD. एव्हरेज काय देते सर, काय सांगू शकता? ही गाडी साधारणतः 17-18चा ऍव्हरेज आहे. हायवेला 20+ आहे. 20+ आहे. ओनर सर गाडीचा? सेकंड ओनर गाडी. सेकंड ओनर. Second आणि owner. आतून गाडी कशी आहे? गाडी क्लीन एकदम. गाडी व्यवस्थित आहे. कंपनी मेंटेन गाडी होती ही. ऍक्च्युली पहिला कंपनीचीच गाडी होती. सेकंड ओनर इंडिव्हिज्युअल झालेला आहे. ओके. तर वेल मेंटेन गाडी भेटून जाईल तुम्हाला. एकदम चांगल्या कंडिशन मध्ये आहे मित्रांनो. टायर वगैरे एकदा 4 टायर नवीन आहेत गाडीचे. टायर किती % आहे सर? नवीनच टायर आहेत ऑलमोस्ट. नवीनच. टायर टाकल्यापासून हार्डली 10 ते 15,000 किलोमीटर चालली असेल गाडी. ओके. चालेल. तर सर आपली सेलेरो आलेली आहे. काय राहील? 2018 ची फर्स्ट ओनर, फक्त 40,000 चाललेली सेलेरिओ एक्स टॉप एंड मॉडेल ZXi. ओके. ऑटो ट्रान्समिशन मध्ये गाडी आहे. आता रक्षाबंधनानिमित्त लाडक्या बहिणींसाठी खूप लाडकी गाडी आहे. कोणी गिफ्ट देऊ शकता. ऑटोमॅटिक आहे, चालवायचं काही टेन्शन नाहीये. आणि गाडीची प्राइस करतो आपण 4,70,000 रुपये फक्त. 4,70,000. लोन किती कराल ह्या गाडीवर? ह्या गाडीवरती 4 लाख होऊ शकतं. ओके. 70,000 डाऊन पेमेंट घेऊन यायचे आणि 70,000 पण मॅडम निगोशिएबल आहे. 50,000 घेऊन या. 50,000. 50,000 घेऊन या. गाडी घेऊन जावा. MH14 पासिंग मध्ये गाडी खूप कंडिशन मध्ये. तुम्हाला कुठेच खराब काही दिसणार नाही. एकदम वेल मेंटेन गाडी आहे. आणि सर कमी चाललेली आता तुम्ही 40,000 चाललेली फक्त शोरूम हिस्ट्री. ओके. 40,000 चाललेले शोरूम हिस्ट्री पण देणार आहात. तर मला अजून एक तुम्हाला विचारायचं होतं, तर एवढे कमी चाललेल्या गाड्यांचा एक फायदा काय असतो सर, सांगू शकता का? काय कमी चाललेल्या गाड्यांचा फायदा म्हणजे की त्यांना जे सर्व्हिसिंग आहेत तर त्या बरोबर प्रॉपर कंपनीकडून मिळतात मग त्या किलोमीटरला. आणि घेणाऱ्याचा फायदा आहे की त्याला लवकरात लवकर काही मेजर सर्व्हिस येत नाही कमी चालली असल्यामुळे. आणि गाडी जास्त दिवस यूज करायला पण भेटते. जास्त यूज करायला. ओके.
तर मित्रांनो गाडी खरंच वेल मेंटेन गाडी आहे, कंडिशन मध्ये आहे आणि गाडी ऑटोमॅटिक गिअर बॉक्स मध्ये तुम्हाला ही भेटून जाईल. इंटेरियर वगैरे बघून घ्या, एकदम नीट आणि क्लीन. तर अजून एक आपल्याकडे रेड ब्युटी आहे साहेब, काय देता ही डिटेल मग? ही 2012 ची फर्स्ट ओनर LXI मॉडेल आहे, पण हिला चारी पॉवर विंडो कस्टमरने बाहेरून बसून घेतलेले आहेत. ओके. पेट्रोल, ऑथोराइज CNG आणि गाडीची प्राइस करतो आपण 2,15,000 रुपये, जी निगोशिएबल असणार आहे. 2,15,000 प्राइस निगोशिएबल असणार आहे. 1 लाख किलोमीटर चाललेली आहे गाडी ही पण. ओके. आणि आतून गाडी टायर वगैरे इंटेरियर वगैरे एकदम मस्त आहे. गाडीचं ब्लॅक अँड रेडचं कॉम्बिनेशन आहे. ओके. टायर फक्त नरम आहेत गाडीचे, घेतल्यानंतर थोडा टायरचा खर्च येऊ शकतो, पण ओके. थोड्या दिवसांनी तुम्ही करू शकता. चालेल, म्हणजे लगेच घेतल्या काय टाकायची जरूरत काय नाही. काय करायचं. चालेल. ऑल डॉक्युमेंट क्लिअर सोबत भेटणार ऑल आहे? डॉक्युमेंट्स क्लिअर, गाडी ट्रान्सफर करून मिळेल. लोन, हिला पण लोन पाहिजे तर लोन होऊ शकतं. या गाडीला 1.5 वर्षासाठी लोन मिळेल. साधारणतः 1 ते 1.5 लाखापर्यंत लोन मिळेल या गाडीला. चालेल. 1 ते 1.5 लाख लोन 1.5 लाखापर्यंत या लोन गाडीवर. हो. चालेल. काहींना असं लोडिंगची कामं करायची असतात किंवा भाजीपाल्याचा व्यवसाय करायचा असतो, अशासाठी पण तुमच्याकडे प्रसिद्ध म्हणजे इको किंवा ओमनी अशा पण गाड्या अवेलेबल असतात. ह्या वेळेला काय आहे तर का आपल्याकडे यावेळेस 2010 ची इको अवेलेबल आहे. AC 5 सीटर गाडी आहे ही. ओके. हिला 8 सीट मध्ये कन्वर्ट करून घेतलेली आहे. परत CNG बसवलेला आहे, ऑथोराइज आहे, RTO अप्रुव्हल AC. आणि गाडीची प्राइस कुठे करतो आपण 2,35,000 रुपये. 2010 ची गाडी आहे. AC प्लस CNG 5 सीटर 8 सीटर मध्ये कन्वर्ट केलेली गाडी आहे. ओके. 8 सीटर म्हणजे पाठीमागं पुन्हा सीट बनवून घेतलेले पार्टीने. चालेल. इको आणि प्राइस फिक्स राहणार आहे सर? प्राइस निगोशिएबल आहे या गाडीची. ओके. काय सांगितली प्राइस आपण? 2,35,000 सांगितले. निगोशिएबल होणार आहे. ओके. 2,35,000 सांगितलेलं आहे. तुमची मनी पण आली इकडे आपल्या शूट मध्ये. टाटा देश की शान, मजबूत पत्रा, मजबूत लोहा आहे गाडीचा. 2000 डिसेंबर 2011 ची गाडी आहे. फर्स्ट ओनर, 2 लाख किलोमीटर चाललेली आहे, पण गाडी वेल मेंटेन आहे. आणि गाडीची प्राइस करतोय आपण 1,90,000 रुपये. आणि हा क्वाट्रा Z D90 मॉडेल आहे मांजचा. ओके. ऑरा ABS, हिला तुम्हाला एअर बॅग ABS मिळणार आहे. गाडी एकदम क्लीन आहे, बेज कलर मध्ये इंटेरियर आहे गाडीचं. ओके. आणि सरकारी ऑफिसरने वापरलेली गाडी आहे. ओके. ओनर किती झाले? फर्स्ट ओनर गाडी फर्स्ट आहे. ओनर. फर्स्ट ओनर गाडी आहे. चालेल. फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे. आणि चालली किती सर? 2 लाख किलोमीटर चाललेली आहे. 2. पण गाडी वेल मेंटेन आहे, गाडीला काही काम नाही आता घेतल्यानंतर. चालेल. एकदम कंडिशन मध्ये ही पण गाडी भेटून जाईल. क्वाट्रा Z D90 प्राइस 190. वॅगनर. वॅगनर मॅडम 2009 ची आहे, ऑक्टोबर 2009. सेकंड ओनर मध्ये प्युअर पेट्रोल गाडी आहे LXI. आणि या गाडीची प्राइस करतोय आपण 1,25,000 रुपये फक्त, निगोशिएबल रेट मध्ये. 1,25,000. यस. ओके. एक म्हणजे वॅगनर आहे. आणि ओनर सर गाडीचे? सेकंड ओनर गाडी. सेकंड ओनर. Second owner. रनिंग किती झालं? रनिंग 90,000 झालेलं आहे गाडी. 90,000. 90,000. चालेल. आणि गाडी घेतल्यानंतर काही खर्च नाही यायला पाहिजे. अजून कशी आहे गाडी? गाडी एकदम आतून क्लीन आहे, ओरिजिनल कंपनी कुशन मध्येच गाडी आहे. ओके. फक्त पेट्रोल टाकायचं आणि चालवायचं बस. ओके. पेट्रोल मध्ये तुम्हाला ही वॅगनर भेटून जाईल 1,25,000. 1,25,000 निगोशिएबल प्राइस. प्राइस निगोशिएबल असणार आहे. चॅनल जर रिप्रेस देऊनला विसरू नका मित्रांनो, तुम्हाला प्राइस अजून निगोशिएबल करून भेटेल. ही तर आपण दिली. अजून एक गाडी देते तुम्हाला. ही पेट्रोल CNG गाडी आहे 2012 ची. टायटॅनियम टॉप एंड मॉडेल आहे. अलॉय व्हील्स वगैरे सगळं या गाडीला. आणि या गाडीची प्राइस करतो आपण 1,90,000 रुपये फक्त. ओके. 1,90,000 निगोशिएबल असणार आहे प्राइस. सर आपण 4 व्हीलर पण दिले आपल्या बजेट मध्ये. तर आपल्या युवर्सना काही म्हणजे असं 2 व्हीलरचा पण शौक असतो, तर तुम्ही गेल्या वेळेला बोलले होते आम्ही 2 व्हीलर हो देत असतो आपण 2 व्हीलर. आता एक चांगली बजेट मध्ये आणलेली आहे. आणि जिला 70-80चा ऍव्हरेज आहे. ओके. मार्केटमध्ये रनिंग गाडी आहे, म्हणजे चालणारी गाडी आहे. HF डिलक्स बटन स्टार्ट गाडी आहे. 2017 ची फर्स्ट ओनर. 36,000 किलोमीटर चाललेली आहे. आणि गाडीची प्राइस करतो आपण 48,000 निगोशिएबल. 48,000. ओके. 48,000 मध्ये 80चा ऍव्हरेज देणारी गाडी आहे. पेट्रोलला 1 लिटर मध्ये 80चा ऍव्हरेज देणारी गाडी आहे. ओके. चांगले अवरेजला चांगले. आणि आपले नेक्स्ट पल्सर आहे, एक आहे 35,000च्या रेंज मध्ये गाडी आहे 2013 ची. आणि ती गाडी 35,000 रुपये आपण सांगतोय, कमी जास्त करून देऊ. 135 मॉडेल आहे पल्सरचा, याला ऍव्हरेज चांगला आहे. ओके. तर तुम्ही आता एवढं कमी बजेट मध्ये गाड्या देता, जसं की ही 60,000ला देऊन टाकली गाडी आणि ह्याच्या पण प्राइस निगोशिएबल दिली, तर एवढ्या कमी बजेट मध्ये तुम्ही गाड्या का देता कस्टमरला?
का देतो म्हणजे आपलं मॅडम आपलं हे ध्येयच आहे की प्रत्येकाच्या घरोघर गाडी पोहोचायला पाहिजे, सगळ्यांकडे गाडी पोहोचायला पाहिजे आणि चांगल्या गाड्या पोहोचायला पाहिजेत, नॉन ऍक्सिडेंटल गाड्या. आपला तोच प्रयत्न असतो. त्याच्यामुळे आपण कधी पण तुम्ही बघाल तर आपले ऍप्रॉन पिलर सगळे गाडीचे चांगलेच असतात. आपण ऍक्सिडेंटल गाड्या ठेवतच नाही. आणि काय असेल मेकॅनिकल मध्ये तर आता काय थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं, कारण जुन्या गाड्यात रनिंग झालेलं असतं. पण आपला एक प्रयत्न असतो की सर्वसामान्य सर्वांच्या घरी गाडी पोहोचायला पाहिजे, सगळ्यांनी एन्जॉय करता यायला पाहिजे, सगळ्यांच्या घरी 4 व्हीलर हवी परचेस असतं. त्यामुळे आपलं आपण नॉमिनल मार्जिन घेऊन पुढे गाडी देत असतो. बरोबर. तसं अजून एक क्वेश्चन विचारते, कमी चाललेल्या गाडीचं तर तुम्ही सांगितलेलं आपल्याला जास्त युज करायला भेटते हे तर सांगितलं. अजून मला असं विचारायचं आहे की ऍक्सिडेंट गाडी कशी ओळखायची, ऍक्सिडेंट झालेली गाडी कशी ओळखायची? कारण की तुम्ही ह्या फील्ड मध्ये खूप वर्षापासून काम करताय, त्याचा तुम्हाला खूपच अनुभव आहे. मी तर नवीनच आहे, मला पण थोडं काही समजेल तर माझ्या युवसना पण समजेल, कारण की त्यांना सेकंड हँड गाडी घेताना आपण हे चेक केलं पाहिजे बाबा. तर कसं ओळखायचं ते सांगून द्या एकदा. तर ऍक्च्युली कसं असतं, ऍक्सिडेंट गाडी ओळखण्यासाठी गाडीचं बोनट उघडून बघायला लागतं. ते पुढचे फ्रंट जो मेंबर असतो तो ओके ओरिजिनल पाहिजे, आणि प्लस त्याच्या आतमध्ये ऍप्रॉन असतात गाडीचे, तर ते ऍप्रॉन ओके पाहिजेत. ऍक्च्युली फ्रंट मेंबर तर काय छोट्या मोठ्या याच्याने पण तो रिपेअर झालेला असतो, तो एवढा ते मेजर ऍक्सिडेंट मध्ये पकडली जात नाही गाडी. पण गाडीचे ऍप्रॉन आणि हा जो फर्स्ट पिलर असतो, सेकंड पिलर असतो, हे डॅमेज नाही पाहिजे, हे ओरिजिनल पाहिजे. याचे जे स्पॉट्स असतात ते ओरिजिनल दिसायला पाहिजेत. तर ती गाडी चांगली समजायची. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा कमेंट मध्ये सांगा. तुमचे काही प्रश्न असतील जे मला विचारायचे असतील शोरूम वाल्यांना, ते तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये लिहून सांगत जा की मी ते कमेंट तुमच्या वाचून मी शोरूम वाल्यांना रिटर्न विचारेन. तुमचे काही प्रश्न त्यांना विचारून तुमच्या प्रश्नाची उत्तरं देत जाईन मी. तर मला नक्की कमेंट करत जा, मी तुमचे प्रत्येक कमेंट वाचत असते मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी अशीच भेटेन तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत मित्रांनो, नमस्ते.